न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरातील पैशांचा व्हिडिओ आता समोर आलाय। सुप्रीम कोर्टानंच हा व्हिडिओ जाहीर केलाय। पोलिसांनी दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना देखील हा व्हिडिओ दिलाय। वर्मांकडच्या रजिस्ट्री सुरक्षा अधिकारी गार्डची माहिती देखील सुप्रीम कोर्टानं मागवली आहे। तर वर्मांकडे काम करणाऱ्यांच्या मोबाईलचे 6 महिन्यांचे CDR मागवण्यात येणार आहे। मोबाईलमधील कोणताही डेटा डिलीट न करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत। मात्र आपला पैशांशी काही संबंध नाही असा दावा वर्मांनी केलाय। तसंच सकृतदर्शनी माझ्याविरुद्ध कट केल्याचं दिसतंय असंही न्यायमूर्ती वर्मा यांचं म्हणणं आहे। तर न्यायमूर्ती यशवंत वर्मांना सुप्रीम कोर्टानं काही सवाल केले, पाहूया। रोकड एकूण किती रुपयांची आहे असा प्रश्न त्यांनी विचारलाय। यशवंत वर्मा प्रकरणातले हे काही अनुत्तरित प्रश्न आहेत। सापडलेली रोकड सध्या कुठे आहे याचंही उत्तर अजून मिळालेलं नाही। अर्धवट जळालेली रोकड कोणी काढली, व्हिडिओ शूट करणारा कोण असाही प्रश्न आहे। स्टोर रूम मध्ये कोण कोण जात होतं, रोकड सापडणं न्यायमूर्ती वर्मांना कट वाटत असेल तर तो कुणी रचला। आग लागेपर्यंत स्टोर रूम मधल्या रकमेची कोणालाच कशी माहिती नव्हती। दरम्यान वर्मांच्या या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी थेट मोदींना टार्गेट केलंय। नेमकं ते काय म्हणालेत पाहूया। अब चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने एक 3 मेंबर कमेटी का गठन किया है। जस्टिस वर्मा के घर में जो कैश मिली है और कैश को आग लगी है, कैश जल गई है, वो एक वीडियो दिल्ली पुलिस कमिश्नर ने भी अपलोड किया है और चीफ जस्टिस ने भी अपलोड किया है। तो बहुत सी बातें सामने आ रही है ना, लेकिन ये किसके कार्यकाल में हो रहा है? न खाऊंगा न खाने दूंगा कहने वाले नरेंद्र मोदी जी के समय में इस प्रकार से हमारी जुडिशरी में एक जज के घर में इस प्रकार से 15-15, 20-20 करोड़ मिल रहा है। लगता है कि एक दिन की कमाई है। तर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलंय। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। सामान्य माणसाचा त्या देशाचा नाण्यावरती विश्वास असला पाहिजे आणि सामान्य माणसाचा त्या देशातील न्यायव्यवस्थेवरती विश्वास असला पाहिजे। याच्यातील एकावरचाही विश्वास जर सामान्य माणसं कमी झाला तर त्या देशात अराजकता येऊ शकते। आणि म्हणून आजही लोकांच्या मनात शेवटचा आशेचा किरण न्यायपालिका, न्यायव्यवस्था आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती यशवंत वर्मांना काही सवाल केले। तुमच्या घरात सापडलेल्या पैशांचा संबंध काय असा सवाल कोर्टाने विचारलाय। तुमच्याकडे सापडलेले पैसे आले कुठून असंही सुप्रीम कोर्टाने वर्मांना विचारलं। तर 15 मार्च रोजी जळालेल्या नोटा काढणारी व्यक्ती कोण असाही कोर्टाचा सवाल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।